अय नमस्कार भावांनो बहिणींनो आणि माझ्या पाहुण्यांनो. काय आता सकाळ घरून चाललं होतं कामाचा राडा चाललंय खत टाकायचं. ही बघा मका किती वाढली या त्यामुळे असं बघा आता इथं लागती. गम्याला घेतलं तिने माझं बादली होती बघा गम्याला घेतलंय मी. असं धरून या मका टाकावं लागते. म्हणलं आता देऊन टाका दिवसाची पाण्याची. लय उशीर झाला तरी सकाळचं यायचं होतं पण घरी रोपावाला आल्यामुळे राहिलं. तिकडं पाणी चाललंय ना गहू भिजवायचं म्हणून तिकडंच राहिलं सगळं. म्हणून म्हणलं आता तिथं टाकून जावं ह्याच्यावर पाणी लावावं. तिथं एक मोटर चालू इथं एक चालू लय धावपळ चालली बघा. काय कामाचा राडा पडलाय सगळा. बघा एवढी मका वाढले या बघा किती वाढलंय. मका वाढली ह्यात खत टाकायला लावले आता बायकोनी. बघा डोक्या एवढी मका वाढली ह्यात खत टाकायची पाळी आली. आता काय करू बघा सगळा राडा होऊन बसला या. हे काम पडले आता ही मका खत टाकून देतो पटपटा आणि जातो पण लवकर तिकडं. आगाला खास सुटली नसती या मकनी. काय ऊन पण लागतंय या मित्रांनो. तरी टोपी घातली मी. ती करू लागा का मी एकट्याला करावं लागतं या. अच्छा माझा हुलिया बघायचं का मित्रांनो. थांबा एक मिनिट किती खोटं म्हणतंय बघा. तर बघा मित्रांनो मला म्हणते ही खत टाकायला लागत नाही. काय म्हणलं आता बघा तिच्या कामेल्यात खात आहे का माझ्या बादलीत खात आहे बघा. माझा हात बघा की मित्रांनो. बघा हात बघा किती साफ दिसतात. हुलिया बघा मकत आली म्हणून तोंड बांधले बघा किती चॅप्टर आहे. किती खोटं म्हणते बघा. गम्याला पण घेतलंय मकत गामेला घेतलंय नुसतं व्हिडिओ तुम्हाला दाखवायला. ना मित्रांनो टाकू लागते खात लय बायकोशी लय माझी गुणाची या. मला बरं वाटतंय. हा दर ये मोबाईल दर हातात. चला मित्रांनो अजून राहिलंय पिशवी संपलंय या टाकून आता राहिलंय या बघा चाललंय आता. तेवढीच जनावरांना होईल म्हणलं म्हणून म्हणलं आपलं टाकावं खात. हा आमचे गुरांना खाय नाही बाबा म्हणून आम्ही असा मका केलाय. तो पण मित्रांनो ही रान आपली नाही दुसऱ्याचे वाट्याने केले चालले आता त्यासाठी मग म्हणलं त्यांच्यात वाट्याने केले तर आपल्या गुरांना खाया होईल त्यांच्या होईल. हा आम्ही दादाला सांगितलंय आता आम्हाला पण होईल त्यांच्या बघा देवकाते. हरिराव देवकाते त्यांचं रान ही. एवढं टाकत आलं इथं उपळा जायचं खोलून इथं पाणी निघेल म्हणजे पाता जायचं इकडे पाणी. आता खत टाकून थोडी राहिले या टाकायच्या मग बघा इथं पाणी चालू करायचं या. पाणी चालू केलं की आता खत टाकून झालं मग पाणी लावायचं. 2 मोटरचं पाणी घ्यायचं. अय्यो चालू पण केलं होय. तो का मित्रांनो पाणी पण चालू झालंय. तोंड येत की. चला मित्रांनो अजून खत घेऊन यायचं. आता एवढी राहिले बघा एवढी वापा राहिले या टाकायच्या. काका काय करताय तिकडं. आता कलिंगड खायला येईल आपल्याला. थांबा एक मिनिट खाली म्हणती मला पिशवीतनं घेता येत नाही. खायला येतं का. खायला येते कुणाला नाही येत खायला सांगा बरा. पोटासाठी आपण करतोय कुणासाठी करतोय सांगा. मला घ्या पिशवी कुठलं घेता बादली का गमेलं. बादली घ्यायची मला. मित्रांनो ते चॅप्टर आहे. तुम्हीच आणला घरनं तामा नाही मला गमेला घ्यायचं बादली नाही घ्यायचं. चला उचला. काय मका भिजवली म्हणजे टेन्शन मिटून परत ह्याच्या पाणी घ्यायचं. हा मित्रांनो बघा ही मका भिजवायच्या परत ही मका आला या भिजवायला. काय किंवा आपण घे असं सरळ खालीपर्यंत टाकत जा. मी ही टाकत येतो तिथनं.
बर बर जावा. चला. चला मित्रांनो, आता असंच व्हिडिओ मध्ये बनवून द्या. आता मोबाईल धरायला कुणा नाही म्हणून आता मोबाईल स्टॉप करायचा व्हिडिओ. तर खाट टाकले मग व्हिडिओ काढत बसतायच्या. तर व्हिडिओ मध्ये असंच बनवून द्या तुम्ही. तर मित्रांनो, मका लय मोठी झाली या, खत टाकायला जमाय ना. काय तर सगळं वांदा होऊन बसले या. हे बघून बघून टाका लागते मग पडतं या. आता चालवले तसंच जुगाड काय करायचं. काय असं टाकतोय नुसतं. ते काय काय तो ही मका खाली बघा दुसऱ्या शेळ्यांनी बघा बोलल्या एवढी जागा खाल्लंय. एवढी जागा नाही, लय जागा खाली या. तुम्हाला काय सांगू, तुम्ही पाठीमाग बघा तिकडून सगळी मकाच खाली या. लय लोक ताप देतात शेळ्या चारणारी. ही येतात नीट चारत नाही तर बघत नाही तर की बाबा दुसऱ्याचं धान काय येतात चारत जातात. बघा असं दुसऱ्याला त्रास देतात. काय भेटतं काय माहिती लोकांना. कळत नाही का आपल्या शेळ्या आहेत म्हणलं आपण व्यवस्थित चारावं का काय. लय त्रास देतात. आपण बघा येत नाही काय नाही. आता रान इकडं आम्ही तिकडं कुठं कुठं लक्ष द्यायचं मित्रांनो. हे असे लोक त्रास देतात बघा. हा टाका टाका पटपट. इतका उशीर असतो काय टाकाय. नीट टाका चांगलं. दाट टाका दाट, नीट पडर नाही. नीट टाका. हा हा इकडे एक हात तिकडे एक हात. असं बरोबर. शिकली 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 शिकली. शिकवावं लागतंय मित्रांनो, काय करणार. तिकडून बघ तिकडल्या कडेला राहिलं वाटतं. त्या साईडला त्या. हा आता ह्या साईडला त्या साईडला. हा शाबास. तशी हुशार आहे बरं का मित्रांनो. थोडंसं कवा लागतं. लय अड्यावानी करते ना. थोडंसं टाकलंय की आता झालं की. पण हाय थोडं म्हणजे टाकून म्हणलं. वाढलंय नाही ना. हे काय इथं बारीक राहिली म्हणून म्हणलं ती टाकून. वाढून पटपटा ती टाकून अजून टाक. हा लय पण नको दाट टाकू. टाक म्हणजे मग तिथं डिगच घालशील. घालायला आता पिशवी नाही राहिलंय, संपलंय सगळं. होय मग असे होय. मला वाटलं राहिली पिशवी. बर चालते. झालं झालं आता खत टाकून आता पाणी लावले. होय बायको. खत टाकून झालं म्हणलं आता पाणी लावले. आता पाणी लावले. बस की राहू दे की तेवढं राहिलं मग तिकडं टाकता येईल. तर मित्रांनो बघा, आता खत टाकून झालाय. आता काय करायचं, पाणी ही वाप लय टाकून पाणी भरायला. ही वाप लय बारीक आहे, मोठी आहे बारीक. झूम करून धावतो तो का ती लिंबाचं झाड बघा. 4x झूम केले पार लिंबाच्या झाडापाशी. मी हात पाय धुवू का थोडं. तर मित्रांनो बघा, आता हे काय करतात. काय झालं काय फुटलं पाय पण काय बघ तो का मित्रांनो. आता पाय फुटले हो का. तिथे एक फुटला ती एक काढला. तिथं एक फुटलं होतं ती काढलं की आता ही फुटल्या. खत झालंय टाकून. झालं का खत टाकून. फुटला त्यामुळे काय डोकं चाललं नाही म्हणलं. काय सांगू तुला बाया. बघा मित्रांनो, आता खत झालंय टाकून. आता बघा थोडी राहिले खत. तुम्हाला दावती 1 मिनिट थांबा. तर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता एवढी खत राहिलंय टाकायचं. मला संपलंय, एवढी शिल्लक राहिलंय. सगळं झालंय टाकून. हितनं परून पार तिथनं परून तिथं दिसतंय ना, तिथं खाले तो का तिथनं परून सगळं झालंय खत टाकून. कुठं आहे सगळं झालंय बघा. एवढी शिल्लक राहिलंय तुम्ही बघू शकता. आता एक अडचण अजून आलंय आम्हाला. आता काय सांगू तुम्हाला. ती दबड दी बाळा दी. आता बघा पाईप फुटलंय. आता खत टाकून झालंय. म्हणलं चला आता घरी जायच्या. आता पाईप फुटले. आता पाईप जोडत बसलाय. कस काय फुटले काय माहिती. एक फुटलं होतं तिथं जोडून झालंय. आता परत फुटले. प्रेशरने फुटले काय काय माहिती हो का. ई बघा बघा फुटलंय. आता काय धरा.
तर काय मित्रांनो, एक एक प्रॉब्लेम येत आहे, आता काय करावं. दे ना बेटू, कसला रडवते. ती पुढचं फुटले, ती काय करते. उचल जा. सोड खाली. थांब थांब. सोड सोड. सोडू का हा सोड. दाब. दाबू. हा सरा साईडला. तर मित्रांनो, आता खत टाकून चाललं घरी. काय झालं, पाईपच 2-3 जागा फुटला. बसवायला गेला टाइम, मोटर चालू केली नाही. एका डिपी जळली, त्यामुळे मोटर चालू झाली ना, ती दुसरी तळ्यावली जोडली. बायको का ग लपती तशी, लयच कोचांबली या. भूक लागलंय. उपास आहे मित्रांनो दोघांना. आज तिला जेवण नाही केलं, आज तिला रविवार आहे आणि मला आहे नवनाथाचा उपवास. 9 दिवस आहे यांचा. आता किती दिवस राहिलाय. झाला 6वा दिवस, अजून 3 दिवस. तर मित्रांनो, आता व्हिडिओला इथंच एंड करतो. लय कटाळा आलाय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जे नवीन आहे चॅनलला, ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या मित्रांनो. तर माझा तुम्हाला हा आता राम राम.